कुठल्याच गाड्यांना अशा प्रकारचं स्टिकर लावणं वास्तविक पाहता आपण लोकशाहीमध्ये राहतो आणि आमदार असतील खासदार असतील हे कोण आहेत ते लोकांचे प्रतिनिधी आहे. देशाची ग्रामसभा होऊ शकत नाही, राज्याची ग्रामसभा होऊ शकत नाही म्हणून एक पाठवलेला प्रतिनिधी आहे. त्या प्रतिनिधीसारखं राहावं. विनाकारण अशा प्रकारची स्टिकर चिटकवून किंवा लावाजमा काही पोलिसांचा घेऊन असं फिरणं हे मूळतः तत्वतः हे चुकीचं आहे. मी देखील 5 वर्ष आमदार होतो. माझ्या कोणत्याच गाडीवर आमदारचं स्टिकर नव्हतं, माझे आमदाराचंही स्टिकर नाही. काही बिल्ला वगैरे म्हणतात तो पण मी कधी लावला नाही. मला सिक्युरिटी नव्हती. तर या विचाराने जगणारा मी एक कार्यकर्ता आहे. त्यामुळे अशा जो एकंदरीत खेळ त्याला तमाशाही म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. तो बघत असताना आपण लोकशाहीमध्ये आहोत का आपल्याला हुकुमशाही आपल्या देशात आणायची आहे हा एक प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. राहिला विषय डिफेंडरचा, तर मागच्या काळामध्ये 50 खोके एकदम ओके असा जो एक नारा महाराष्ट्रामध्ये बुलंद झाला होता तसा आता महाराष्ट्रात दुसरा एक नारा हा येऊ पाहत आहे. कारण दिवाळीचे फटाके हे फुटत असताना महाराष्ट्रातल्या सत्ताधारी आमदारांना 21 डिफेंडर ह्या एका ठेकेदारांनी गिफ्ट केलेल्या आहेत. आता त्या 21 आमदार कोण आणि गिफ्ट देणारा जो ठेकेदार आहे तो कोण हा एक प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे आणि याचं उत्तर हे लवकरच महाराष्ट्राला मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामध्ये आमदार संजय गायकवाड आहे का? 21 गाड्या आहेत. एक गाडी बुलढाण्याची आहे, ती आता त्या 21 मधली आहे का 22वी आहे हे आपण सर्वांनी मिळून शोधा.